कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले
हे बाबर घुमा देवी बारा देवी बारा तो हावी विठ्ठल बरवा तो हावी विठ्ठल बरवा तो हम बरवा तो हम बरवा तो हावी विठ्ठल बरवा तो हावी विठ्ठल बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय जोडोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारी व्यक्त करी उदास विचारी व्यक्त करी उत्तमची गती तोय पावे उत्तमची गती तोय पावेल उत्तम भोगीला जीवा खाणी उत्तम भोगीला जीवा खाणी परम उपकारिणी बरनिता परम उपकारिणी बरनिता परस्या सदा वैनी माया परस्या सदा वैनी माया भूतदया गाई बसुचे पालन भूतदया गाई बसुचे पालन तानेल्या जीवन वना तानेल्या जीवन वना माझे शांती रूपी नोय कोणाचा वाहिता शांती रूपी नोय कोणाचा वाहिता वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तोय पावेल उत्तमची गती तोय पावेल उत्तम भोगीला जीवा खाणी उत्तम भोगीला जीवा खाणी तो कामने येते आश्रमादेवर तो कामने येते आश्रमादेवर परम पद बळ वैरागाचे परम पद बळ वैरागाचे उत्तमची गती तोय पावेल उत्तमची गती तोय पावेल उत्तम भोगीला जीवा खाणी उत्तम भोगीला जीवा खाणी हरी विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई हरी हरी विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई रे
जोडोनिया धन उत्तम व्यवहार 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 उदास विचार वेच करी उदास वेच करी उत्तमती उत्तमती गती तो एक पावेल उत्तमती गती तो एक पावेल उदास विचारे वेच करे उदास विचारे वेच करे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगीला जीव खाली उत्तम भोगीला उत्तम भोगीला जीव खाली उत्तम भोगीला भोगीला उत्तम भोगील भोगील जिमखान हे उत्तम भोगील राजमखान उत्तम भोगील भोगील उत्तम भोगील हे भोगील जिमखानी उत्तम
उत्तम भोगीला जीव खाणी हे उत्तम भोगीला उत्तम भोगीला जीव खाणी उत्तम भोगीला उत्तम भोगीला टाळी वाजवा भजन करा जोडून या धन उत्तम व्यवहार जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारे नेनो परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूत दया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे गुणाचा वाईट शांती रूपे नोहे गुणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ
शंकराची असुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं समानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हो दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल विठाला 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 जोडून या धन उत्तम व्यवहारे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा 6 चरणाचा पण या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक संसारी जीवाला उपदेश करणारा अभंग आज या ठिकाणी मंगलमय प्रसंगी अर्थातच वास्तुशांतीच्या निमित्ताने निवडलेला आहे विठ्ठला विठाला 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 अभंग तुकोबारायांचा आहे
खरं तर आज चकोर परिवाराच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज गृहप्रवेश आहे. माणसाकडे 3 गोष्टी असल्या पाहिजे, अन्न, वस्त्र, निवारा. त्यापैकी मात्र एक जरी नसेल तरी प्रपंच व्यवस्थित होऊ शकत नाही. प्रपंचाकरता अन्न, वस्त्र आणि निवारा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निवाऱ्याचं महत्त्व, निवारा ज्याला नसतो त्याला कळत असतं, बरोबर का? व्यवस्थितपणे ऐका, ज्याला निवारा नाही त्याला निवाऱ्याचं महत्त्व कळतं. अर्थातच सिग्नलवर आपल्याला भिकारी दिसत नाही असं नाही. त्या सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना इतर दिवशी काही वाटत नाही, पण असं वादळ जर आलं आणि पाऊस पडायला लागला की त्यांनाही असं वाटतं की आपल्याकडे घर असावं, आपल्याकडे निवाऱ्याचं स्थान असावं. प्रपंच करायचा असेल तर 3ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. अन्न असेल, वस्त्र असेल आणि निवारा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज चकोर परिवाराच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज गृहप्रवेश त्यांचा आहे. वास्तुशांतीचा दिवस आहे. वास्तविकता या वास्तुशांतीच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. मला असं वाटतं, मला किती वेळ मिळेल बोलायला माहीत नाही, पण जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये या परिवाराने त्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर काय करायला पाहिजे आणि केल्यानंतर त्यांच्या आश्रमाचं फळ त्यांना कसं मिळेल हे आजच्या दिवशी तुम्हाला सांगून जाणार आहे. खरं तर सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि आजची सिच्युएशन अशी आहे की मॅच तर खेळायची आहे, रन तर काढायचे आहेत, परंतु ग्राउंड ओलं होण्याची दाट शक्यता आहे. पण ग्राउंड ओलं होण्याच्या आत कमी मात्र बॉलमध्ये चांगले रन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, याची शाश्वती तुम्हाला देते. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या अभंगामध्ये तुम्हाला आम्हाला उपदेश करतात महाराज. खरं तर बघायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जर विचार केला तर 4500 अभंग आहे. त्या अभंगापैकी काही क्षपक सोडून देतात ते वेगळे, पण 4500 अभंग आहे. त्यापैकी 250 अभंगामध्ये तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे. 250 अभंगापैकी पहिल्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी मी निवडलेला आहे. उपदेश प्रकरणातल्या पहिल्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी आहे. नवे तर जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला या ठिकाणी उपदेश करतात. ऐका, या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुम्ही काय करावं हे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं, घरात प्रवेश केला आणि तुम्हाला जर तुमच्या आश्रमाचं फळ जर व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्ही संसार कसा करावा आणि कशा पद्धतीने वागावं हे जीवाला कळालं पाहिजे. मी डायरेक्ट अभंगामध्ये प्रवेश करते. ऐका, वास्तविकता जीवनाला आल्याच्या नंतर दादा, वास्तविकता आपल्याला आयुष्य किती वर्षाचं सांगितलं? 200 वर्षाचं का? 105? लोक म्हणतात बो 105 वर्ष जगला. मला कळत नाही कसा जगला. वाटतंय मला कधी कधी मोजण्यात काहीतरी दुरुस्ती केली पाहिजे, पण 105 100च्या वरती जातच नाही महाराज. कारण महाराज म्हणतात शतवर्षाची गणना 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्या 100 वर्षामध्ये आपण सर्वांनी 4 टप्पे केले पाहिजे. 4 टप्प्यांमध्ये 4 आश्रम आहे. 4ही आश्रमांमध्ये आपल्या सर्वांना जगता आलं पाहिजे. खरं तर 4 आश्रम सांगितले. ऐका, वय वर्ष 1 ते 25 पहिला आश्रम, 25 ते 50 दुसरा आश्रम, 50 ते 75 तिसरा आश्रम आणि 75 ते 100 चौथा आश्रम. ऐकताय ना तुम्ही सगळे? कान जागे ठेवून ऐका. वय वर्ष 1 ते 25 आपण सगळे ब्रह्म आश्रमात असतो. वय वर्ष 25 ते 50 आपण सर्व गृहस्थ आश्रमात असतो. वय वर्ष 50 ते 75 आपण सगळे वानप्रस्थी आश्रमामध्ये असतो. आणि वय वर्ष 75 ते 100 आपण सर्व संन्यास आश्रम स्वीकारला पाहिजे. खरं तर वय वर्ष 1 ते 25 आपण जेव्हा ब्रह्म आश्रमात असतो तेव्हा मात्र नेमकं काय करावं हे 1 ते 25च्या दरम्यान आपल्याला कळालं पाहिजे. 1 ते 25 म्हणजे तारुण्य अवस्था. त्या तारुण्यामध्ये आपण काय करायचं आपल्याला कळालं पाहिजे. आणि खरं तर 1 ते 25 ब्रह्म आश्रमात असतानाच आपल्याकडनं परमार्थ उत्तम होऊ शकतो असं मला वाटतं का? परमार्थासाठी लोक म्हणतात म्हातारी होऊन मग करू, अजिबात शक्य नाही. मात्र परमार्थ हा तारुण्यातच होऊ शकतो. उदाहरण आपल्याकडे फार गोड आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 16व्या वर्षी आणि संजीवन समाधी ज्ञानोबारायचा झाला कितीव्या वर्षी? 22व्या वर्षी. मग ज्ञानोबाराय जर मात्र त्या ठिकाणी 22 वर्षापर्यंत परमार्थ करू शकतात तर मला सांगा ज्ञानोबारायांचा परमार्थ वयाच्या तारुण्यामध्ये की म्हातारपणामध्ये? तुम्ही सगळे ऐकताय ना?
मायका एकूण जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष जगले. मग तुकोबारायचा परमार्थ वयाच्या तारुण्यात की म्हातारपणामध्ये? तारुण्यामध्ये. पुढे ऐका, संपूर्ण जगाला माझा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे असे सांगणारे स्वामी विवेकानंद वय वर्ष फक्त 39 वर्ष जगले. मग स्वामी विवेकानंदांची हिंदुत्वाची सेवा वयाच्या तारुण्यात की म्हातारपणामध्ये? तारुण्यामध्ये. पुढे ऐका, महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला हस्तगत केला आणि एकूण 52 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगलेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची सेवा वयाच्या तारुण्यात की म्हातारपणामध्ये? तारुण्यामध्ये. पुढे व्यवस्थित ऐका, 16 वर्षी माझ्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली दादा, आणि 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला हस्तगत केला. तरी तुमच्यातले काही विटाळलेले म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं. ते धोक्याचं नाहीये, ते मोक्याचं आहे, काहीतरी करून दाखवण्याचं आहे. ज्याने तारुण्यात स्ट्रगल केलं त्याचं म्हातारपण उत्तम गेलं. ज्याने तारुण्यामध्ये पिऊन खाऊन उड्या मारल्यात त्याचे म्हातारपणात कुत्रे सुद्धा हाल खात नाही. म्हणून जे काही करायचं असेल ते वयाच्या तारुण्यामध्ये केलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचा, नटे हरी नटे हरी कीर्तनाचा. नटे हरी कीर्तनात. ऐका, तरुणाने परमार्थ केला पाहिजे. खरं तर मी सांगत असते दादा, आता तुम्ही कीर्तन ऐकतात पण ही मुलं किती भाग्यवान असतील हो. या वयामध्ये टाळ वाजवतात. सहज वाजवेल का? अजिबात नाही. त्यांना तशी शिकवण आहे. खरं तर परमार्थ करायला शिकवण आणि परमार्थ करायला संगत फार महत्वाची असते. कारण आपण ज्याच्या संगतीत जातो त्या पद्धतीने माणसं वावरत असतात. तुम्ही विचार करा, वास्तविकता संगतीचा परिणाम आपल्यावर सगळ्यात जास्त होत असतो. परमार्थ करायचा असेल तरी संगतच गरजेची असेल. व्यसनाला माणूस सहज लागत नाही, व्यसन सुद्धा संगतीने जडत असतं. मग संगतीचा दुष्परिणाम किंवा चांगला परिणाम आमच्यावर कशा पद्धतीने होतो सांगते जरा ऐका. एक चोर फार चोरी करायचा, इतका चोरी करायचा, इतका चोरी करायचा, चोरटा होता तो, फार चोरी करायचा दादा. आणि चोरी करत असताना त्याने वयाच्या 30 वर्षापर्यंत फार चोरी केली बरं का. पण चोरी करत असताना तो एका ठिकाणी कीर्तनामध्ये बसला आणि कीर्तनात बसल्याच्या नंतर कीर्तनकार आपलं सांगू लागले, आयुष्य फार थोडं आहे, या आयुष्याला आल्याच्या नंतर पुण्यकर्म करत चला. आयुष्य फार सुंदर आहे, पुण्यकर्म करत चला. हे पाप येत ना, हे पाप इथंच फेडता येतं. त्या चोराने ते कीर्तन ऐकलं आणि घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, म्हटले आई मी 30 वर्षाचं होतोय तशी चोरी करतोय, 30 वर्ष झालेत मी चोरी करतोय, लोकांना लुबडलं, लोकांना लुटलं, लोकांच्या घरातनं चोऱ्या करून आणल्या, एवढी चोरी मी केली, पण आता मला या पापातनं मुक्त होण्याचं साधन काय आहे? आणि मग ती पत्नी हुशार होती. ती पत्नी म्हटली, बघा या पापातनं जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला अन्नदानाची सेवा करावी लागेल. आणि अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण महाराज म्हणतात, देते एक शीत दिदले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धार होत असतो अन्नदानाने. एक शीत जरी अन्नदान केलं तर आपल्या कुळाचा उद्धार होत असतो. पत्नी म्हटली, एक काम करू, या पापातनं मुक्त व्हायचं असेल तर कोणाला तरी आपल्या घरी जेवायला बोलवू. कोणाला बोलवायचं? जो साधना करणार आहे, जो चिंतन करणार आहे, जो परमार्थ करतो त्याला आपल्या घरी आपण जेवण करायला आणू. ठीक आहे म्हटले, जमलं. आणि मग ती पत्नी गावामध्ये गेली आणि एका ब्राह्मण बुवाला सांगितलं, ब्राह्मण बुवा माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही आमच्या घरी जेवण करायला याल का हो? ब्राह्मणाने विचार केला, सगळ्या लोकांना दान करावं वाटतं, आपण ब्राह्मण आहोत, आपल्याला जायला हरकत नाही. त्यानं सांगितलं, हो पण माझं वय खूप झालं हो, मी 75 वर्षाचा आहे, मी कसं जेवायला येऊ? चिंता करू नका, तुम्हाला घ्यायला गाडी पाठवते, गाडीत बसून या, पण आमच्या घरी जेवायला या. आणि मग मात्र ते 75 वर्षाचे ब्राह्मण बुवा त्यांना गाडी घ्यायला गेली, गाडीमध्ये बसले, घरी सगळी व्यवस्था उत्तम केली, 5 पक्वान्नाचं जेवण, महाराज बसायला सुद्धा चांदीचा पाट, पाटाला मात्र ताटाला सुद्धा चांदीचा पाट,
ताट सुद्धा चांदीचं, वाट्या सुद्धा चांदीच्या, चांदीचा लोटा, चांदीचा तांब्या, सगळं चांदीचं. आणि ब्राह्मण बुवा तिकडनं आले, ताटाच्या भोवती रांगोळी काढलेली होती आणि ब्राह्मण बुवाने जेवायला सुरुवात केली. पण जेवता जेवता विचार केला, सध्या चांदीला काय भाव येतो, काय भाव चालू आहे चांदीला. आता मला तर काही माहित नाही, मी काही घ्यायला गेली नाही एवढ्यात, पण आहे का तुम्ही गेले असेल. त्या ब्राह्मण बुवाने विचार केला, चांदीला एवढा भाव आहे, एखादी वाटी जरी नेली ना तरी फार बरं होईल. कुठलाही विचार न करता 75 ओलांडलेल्या ब्राह्मण बुवाने ती वाटी उचलली आणि खिशामध्ये टाकली. जेवण आटोपलं आणि आटोपल्याबरोबर रस्त्याने निघाले. रस्त्याने निघाल्याच्या नंतर 75 ओलांडलेले ब्राह्मण बुवा रस्त्याने विचार करतात, 75 वर्ष झाले, लोकांची पूजा केली असेल, लोकांनी जे दिलं ते घेतलं असेल, लोकांनी सेवा केली असेल, पण एवढं 75 वर्ष वय झालं पण मला कधी चोरी करावी वाटली नाही. तुम्ही ऐकताय ना सगळे, एवढं जरी इकडे तिकडे लक्ष गेलं तरी तुमचा प्रसंग चुकेल. मला काय सांगायचं ते तुमच्या लक्षात येणार नाही, म्हणून ऐका. आपण कमीत कमी करू, पण मात्र मला वाटतं तुम्हाला समजलं पाहिजे. ऐका, ते 75 ओलांडलेले ब्राह्मण बुवा विचार करायला लागले, 75 ओलांडली पण कधी काही चोरी करावी वाटली नाही. हो, आज मी इतकं दुष्कर्म केलंय की वाटी चोरली तो, आणि वाटी चोरून खिशात घातली. नाही, हे आपलं चुकीचं आहे. आपण ही वाटी ज्याची त्याला परत करून दिली पाहिजे. एवढे वर्षाचा परमार्थ माझा वाया गेला, मी वाटी चोरली. आणि मग ते ब्राह्मण बुवा तिथून वाटी घेऊन निघाले. त्या बाई आपल्या दारातच होत्या. कुणाची बायको? शाबास, चोराची बायको आपली दारातच होती. आणि दारात असताना तेवढ्यात मात्र हे ब्राह्मण बुवा तिथं गेले आणि त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं, मला माफ करा, माझ्याकडनं फार मोठी चुकी झाली. काय झालं ब्राह्मण बुवा, आमच्याकडनं काही चुकलं का ते सांगा. तुम्ही पुन्हा परत रिटर्न आलात. ब्राह्मण बुवा म्हणले, तुमचं चुकलं नाही, चुकलं माझं. म्हणे काय चुकलं? अहो, 75 वर्षाचा मी झालो पण कधी काही चोरावं वाटलं नाही. आज तुमच्या घरातनं वाटी चोरून नेली, मला माफ करा. तेवढ्यात मात्र ती चोराची बायको म्हटली, त्याच्यात काय माफी मागायची, आणखीन 4-5 लागत असेल तर घेऊन जा, आमचं कुठं कष्टाचं आहे, आमचंही चोरीचंच आहे. ब्राह्मण बुवा म्हणले, ते विचारण्याकरता आलोय की मला सांगा, तुमचे मिस्टर, तुमचा मालक काय व्यवहार करतो, काय व्यवसाय करतो. त्या चोराच्या बायकोने सांगितलं, त्याच्याच करता तुम्हाला बोलवलं. म्हणजे कशा करता? माझे मालक 30 वर्ष झाले चोरी करतात आणि त्या चोरीतनं मुक्त व्हावं, पापातनं मुक्त व्हावं म्हणून तर तुम्हाला जेवायला बोलवलं. आणि मग ब्राह्मणाच्या लक्षात आलं की चोराच्या घरी नुसतं जेवायला बसलो तरी वाटी चोरण्याची इच्छा झाली. हो, ज्याच्या संगतीत बसाल ते करावं वाटत असतं. बैसता चोराचे संगती, बैसता चोराचे संगती, मन धावेची दीपाशी, मन धावेची दीपाशी. चोराची संगती, मन धावे चिंदी. संतांनी सुद्धा वर्णन केली. तुमच्या लक्षात येते की नाही माहित नाही मला, पण म्हातारपणाच्या अवस्था, म्हातारपणाची जी व्यवस्था आणि अवस्था आहे त्या शरीराची अवस्था संतांनी सुद्धा वर्णन केली. कशासारखं शरीर झालेलं असतं महाराज? ऐका, खोबऱ्याची वाटी, झाले ऐसे मुख, गळू लागे नाक श्लेष्मपुरी, नाक गळायला लागतं. खोबऱ्याच्या वाटीसारखं तोंड झालेलं असतं. 32चे 32 दात पडून जातात. आणि मग त्या म्हाताऱ्याला म्हणलं विठ्ठल म्हण, ते म्हणतं इथल इथल, इथंच अटकून राहतो पण विठ्ठलाकडे जा. जवये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे. मग तू आपले स्वैत पाहे, तीर्थयात्र जाय चुकून को. जवये सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, मग तू आपले स्वैत पाहे, तीर्थयात्र जाय चुकून को. सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तू आपले
जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, जोपर्यंत आहात शरीर व्यवस्थित आहे तोपर्यंत तीर्थयात्रेला जायला चुकू नका. आता तुम्ही बघा ना, 10 तारखेला विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या मात्र पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे. म्हणून सर्व वारकरी भाविकांना माझी विनंती, दादा येऊन तर पहा सोहळ्यामध्ये. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. संत महंत होतील भेटी, सांगू सुखाची गोष्टी. चला हो पंढरी जाऊ, हो चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. गेलं पाहिजे महाराज पंढरपूरला, पण एक सांगू, पंढरपूरला गेलं पाहिजे पण कोणासोबत गेलं पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. कळतंय का? कोणासोबत जातात हे महत्वाचं आहे. लोक पंढरपूरला निघतात पण दिंडी चालकाला विचारतात जेवायला चांगलं आहे का, राहायला चांगली व्यवस्था आहे का, टॉयलेटची व्यवस्था आहेत का. पण ऐका ना, असं कोणी विचारताना बघितलं नाही बापजी महाराज मी. असं कोणी म्हटलं नाही, ताई पंढरपूरला चाललोय पण भजनाची चांगली व्यवस्था आहेत का, असं कोणी विचारत नाही. पण भोजनाची व्यवस्था आहेत का हे विचारल्याशिवाय राहत नाही. ऐका ना, आता सुद्धा काही काहींच्या मनात आलं असेल केवळ भजन चालतं काय माहिती, पटकन भोजन घ्या पटकन घरी निघा, असंही येत असेल तुमच्या मनामध्ये. पण एक सांगू महाराज, आत्ताच भजन केलं पाहिजे, आत्ताच परमार्थ केला पाहिजे. म्हणून ज्यांना यायचंय त्यांनी सर्वांनी विश्वगुरु निवृत्तीनाथांबरोबर या. केवढा आनंद आहे. हे नवनाथ महाराज, तानाजी महाराज, बापजी महाराज, विशाल महाराज, हे सगळ्यांना विचारा केवढा आनंद आहेत महाराज. आणि विश्वगुरु निवृत्तीनाथांबरोबर जेवढा आनंद आहे तेवढा कुठंच नाहीत महाराज. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आम्हा ठेवणी कटी हो, एका जनार्दनी आम्हा उभी कर ठेवणी कटी हो. बुधो बोला, बुधो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला, बुधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, बुधो बोला, बुधो बोला. ऐका, तुमच्या वास्तू समोर आम्ही गोंधळही घातला बरं का, टेन्शन घेऊ नका. ऐका ऐका, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. महाराज निघालं पाहिजे महाराज, तेवढा केवढा आनंद आहे. म्हणून परमार्थ तारुण्यात केला पाहिजे, पण परमार्थ कुणाच्या संगतीत केला पाहिजे हे आम्हाला कळालं पाहिजे. म्हणून ब्रह्म आश्रमात असताना आपण सर्वांनी परमार्थाला लागा. नंतर नाही होतो, अजिबात नाही होत. तुम्ही बघा ना, मग वाटतं खरंच पंढरपूरला पायी गेलं पाहिजे पण पायी साथ देत नाही. वाटतं खरंच टाळी वाजवली पाहिजे पण हाताचं कापरं होतं. वाटतं विठ्ठल म्हटलं पाहिजे पण मुखातनं स्पष्ट उच्चार निघत नाही. वाटतं त्याचं रूप पाहिलं पाहिजे पण डोळ्याची दृष्टी जाती. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थ करा आणि वयाच्या तारुण्यातच करा. म्हणून ब्रह्माश्रम वय वर्ष किती ते किती तुम्ही सावध राहावर का, सगळ्यांना विचारणार आहे मी. 1 ते 25
ब्रह्माश्रम. ब्रह्माश्रमात काय करावं? भोकावी अक्षरे परमार्थाची. परमार्थ केला पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे वयाच्या तारुण्यामध्ये. चला पुढे. वय वर्ष 25 ते 50 आपण सगळे गृहस्थाश्रमात म्हणजे संसारात. एकदा का डोक्यावर अक्षदा पडल्या की आपण संसारात येत असतो. मग संसार करायचा आहे, पण कसा करायचा आहे? तो नेटका करायचा आहे, तो फाटका नसावा. आणि तुम्हाला कुठं अख्ख्या जगाचं करायचं आहे? ज्ञानोबाने म्हणले मला तर तिन्ही लोकाचा संसार करायचा. अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा रे, अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा रे, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरेल लोक. जाईन गे माये दया पंढरपुरा, 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 दया पंढरपुरा, दया पंढरपुरा. ऐका. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. ज्ञानोबाराय म्हटले मला संसार सुखाचा करायचा आहे, पण तिन्ही लोकाचा करायचा आहे. अर्थात तिन्ही लोकालाही आनंद द्यायचा आहे. एक सांगू तुम्हाला, तुम्ही सर्वजण तिन्ही लोकात आनंद द्यायच्या भानगडीत पडू नका. अजिबात टेन्शन घेऊ नका. एकाही लोकात आनंद देऊ नका. साधं गावातही आनंद देऊ नका, पण तुमच्या घरात कसा आनंद देता येईल याचा विचार करा. अख्ख्या जगाला नका देऊ आनंद. स्वतःचा संसार कसा व्यवस्थित करता येईल याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. खरं सांगते तुम्हाला, संसार फार अवघड आहे, खूप अवघड आहे. केला तर फार अवघड आहे, कारण संसारामध्ये एक गोष्ट असावी लागते हो, त्या गोष्टीशिवाय प्रपंच होतच नाही. ऐका जरा व्यवस्थित. खरं जर पाहायला गेलं ना तर संसारामध्ये वित्त, ऐकताय ना तुम्ही सगळे? संसारामध्ये वित्त, परमार्थामध्ये चित्त आणि शरीराला पित्त, या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. संसारात वित्त नसेल तर प्रपंच होऊ शकत नाही. संसारात पैसा नसेल तर संसार व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून संसारामध्ये पैसा असणं अत्यंत महत्वाचं आहे. पण संसारामध्ये जो पैसा आहेत ना, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुठं आता केवर बसता, उठू द्यायचं का? महत्वाचं आहे दादा, योग्य व्यवहारातला पाहिजे. आणि योग्य व्यवहारातला पैसा असेल की या चकोर परिवारासारखा वास्तू उभारता येतो दादा. आणि त्या वास्तूमध्ये आनंद मिळत असतो. तो वास्तू चांगल्या पद्धतीचा उभारायचा असेल तर महाराज म्हणतात धनाची जोडजोड चांगली करा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया दान उत्तम व्यवहारे, जोडोनिया दान उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया दान उत्तम व्यवहारे, जोडोनिया दान उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी, उदास विचारे वेचकरी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेचकरी,
तर एकदा जोरदार टाळी वाजवा. क्या बात आहे. असं वाटतंय महाराज आपण वारीतच चाललोय नाही का. तर वारीतली आठवण झाली आज आहे का. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धनाची जडजोड करणं आणि वास्तू बांधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण ऐका ना, ते धन उत्तम व्यवहारातलं असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि उत्तम व्यवहारातलं जर धन असेल तर ते घर आम्हाला शांती देत असतं महाराज. पण ऐका, त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर कोणत्या कोणत्या नियमाचं पालन करायचं ते आजच्या अभंगात सांगितलेलं आहे. मला असं वाटतं पूर्ण अभंग मला सोडायला जर ठरलं तर कमीत कमी 2.5 ते 3 तास लागतील. पण आता मला या चकोर परिवाराला या अभंगात नेमकं काय आहे ते सांगणं गरजेचं आहे. तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, पण चकोर परिवाराकरता हा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिवाराने धनाची जडजोड करून उत्तम व्यवहारात हे वास्तू या ठिकाणी उभारलेलं आहे. पण या वास्तूमध्ये तुम्हाला जर गृहस्थ आश्रमाचं फळ जर प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी पहिला नियम सांगितला परोपकार. या घरामध्ये शांती जर प्राप्त करायची आहे, या घरामध्ये सुख जर प्राप्त करायचं आहे, आश्रमाचं फळ जर प्राप्त करायचं असेल तर परोपकार या घराने थोडा तरी केला पाहिजे. आणि आज मला वाटतं हा परोपकारच चालू आहे. तुम्हा सर्व पाहुण्यांना या ठिकाणी बोलवलं. आता अन्नदानाची सेवा आहे, ज्ञानदानाची सेवा आहे, अर्थातच हा परोपकार आहे. इथून पुढेही या घराच्या दारामध्ये कोणी जरी भिकारी आला तरी पाणीदान करणं, अन्नदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याला गरज नाही त्याला देऊ नका, पण ज्याला गरज आहे त्याला दिल्याशिवाय राहू नका. म्हणून परोपकार करायचा आहे. याच घरामध्ये तुम्हाला संसाराचं फळ जर चांगलं पाहिजे असेल तर महाराज म्हणतात परनिंदा करू नका, अजिबात नाही. त्या घरात बसून आपण जर निंदा केली तर घराला दोष लागत असतात. म्हणून कोणी पाहुणा जरी आला ना आपल्या घरात चावळायला लागला ना त्याला म्हणायचं बाहेर निघ, अजिबात माझ्या घरात कुणाचं कुटाळं करू नको. म्हणून परनिंदा आपल्या घरात कधी होऊ द्यायची नाही. या वास्तूमध्ये पावित्र्य जर ठेवायचं असेल तर परनिंदा करायची नाही. तिसरी गोष्ट, या घरातला संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल, कदाचित ती स्त्री आयुष्यभर तुम्हाला साथ द्यावी असं वाटत असेल तर घरामध्ये कोणतीही परस्त्री जरी आली किंवा बाहेर जरी परस्त्री असेल तर तिला आई मानणं, तिला बहीण मानणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरातल्या जर पुरुषाने परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं तर तो संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही. म्हणून आश्रमाचं फळ तुम्हाला मिळावं असं जर वाटत असेल तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये फार गोड वर्णन करतात. परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. महाराज म्हटले घरात प्रवेश केला, चांगल्या उत्तम नीतीने कमवलेलं धन त्याच्याने वास्तू बांधली. त्या वास्तूमध्ये महाराज म्हणतात परोपकार करा, परनिंदा करू नका आणि परस्त्रीकडे आई बहिणीप्रमाणे बघा.
याही पुढे माऊली म्हणतात, महाराज म्हणतात, नवे नवे तर भूतदया गाई पशूंचे पालन. या घरामध्ये पशूंचं पालन झालं पाहिजे. मग कोणते पशु पाळायचे? एक जण म्हणे, ताई मी कुक्कुट पालन सुरू केलं. काही काही म्हणले मी बकऱ्या पाळल्या. बकऱ्या नाही पाळायच्या, कोंबड्या नाही पाळायच्या. मग घरापुढे, प्रत्येक हिंदूच्या घरापुढे एक पवित्र गाय दिसणं अत्यंत महत्वाचं आहे. हो, आपण हिंदू आहोत ना, आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये एक पवित्र गाय असली पाहिजे. हो, गायीचं पालन केलं पाहिजे. तुम्ही बघा, गाय जर घरात असेल ना, गाय जर दारात असेल ना महाराज, त्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता पडत नाही. कितीतरी रोगांवर उपचार करणारी आमची पवित्र गाय आहे. फक्त काय पाळावं याचं ज्ञान आम्हाला असलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, भूतदया गायी भूतदया गायी पशुचे पालन. तानेला जीवन, तानेला जीवन मना माझी. तानेला जीवन, तानेला जीवन वना माझी. तानेला जीवन वना माझी, वना माझी उत्तमाची गती. हो तो एक पावेल उत्तमाची गती. तो एक पावेल, तो एक पावेल, तो एक पावेल. शाबास महाराज. भूतदया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. तहानलेलेला पाणी दान करा. ज्या अडचणीत आहेत त्याला मदत करा, म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये सुख तुम्हाला प्राप्त होईल. याही पुढे महाराज म्हणतात, दारात गाय असावी, तहानलेलेला पाणी द्यावं. याही पुढे महाराजांनी फार गोड शब्द वापरले, शांती रूपे नोहे कुणाचा वाईट. त्या घरामध्ये शांतता असणं गरजेचं आहे. काहींच्या घरात गेलं ना दादा, घरात पाय का दारात पाय, नुसते शिव्यांचाच मारा आहे. बायकोला शिव्या दे, मुलांना शिव्या दे, सारखे शिव्या देतात. कटकटीच आहेत काहींच्या घरामध्ये. आणि सातत्याने भांडलात तुम्ही घरामध्ये, तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी येणार नाही, अजिबात नाही. या चांगल्या वास्तूमध्ये, उत्तम वास्तूमध्ये लक्ष्मी नांदावी असं जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये शांतता पाहिजे. एकतर बायको शांत पाहिजे, नाहीतर नवरा शांत पाहिजे. आता सध्या सगळेच भांडकुदळ आहे, प्रपंच टिकत नाही. हो, 75% लोकांच्या फारकती वाढल्यात सध्या. लग्न तेवढेच मात्र झपाट्याने होतात, फारकतीच्या त्या दुप्पट झपाट्याने वाढल्यात दादा. म्हणून लक्षात ठेवा, शांती असणं गरजेचं आहे. म्हणून शांतीला धरा बरं का. शांती म्हणजे शांताबाई नाही बरं का, शांती जीवनामध्ये शांतता असणं अत्यंत महत्वाचं आहे. शांती परते नाही सुख, येराव घेती दुःख. मनवनी शांती धरा, ओ मनवनी शांती धरा. हे शांती परते नाही सुख, मनवोनी मनवोनी शांती धरा. मनवोनी शांती शांती परते नाही सुख, शांतीशिवाय सुख नाही. म्हणून कोणाला धरा? शांतीला धरा. ऐका, म्हणून शांती धरा. जीवनामध्ये शांतता असणं गरजेचं आहे. मग शांतता ठेवायची. पण याच घरामध्ये लक्ष्मी नांदावी याकरता एक उपाय सांगितला. तुम्ही मनामध्ये सुद्धा कुणाच्या विषयी एवढंसं सुद्धा वाईट आणायचं नाही, अजिबात नाही. आपल्या घरात बसून कुणाचं वाईट व्हावं असा अजिबात विचार करायचा नाही. कारण आपण जे जे चिंतन करतो, आपली वास्तू आपल्याला तथास्तु म्हणत असते, तथास्तु म्हणत असते. म्हणून आपल्या घरात बसून कुणाचं वाईट व्हावं याचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. आणि मग महाराज म्हणतात, यदा कदाचित तुम्ही प्रपंचात असं वागत आलात, काय चांगल्या धन कमवलं, चांगलं घर बांधलं, त्याच्यामध्ये परनिंदा कुणाची केली नाही, परस्त्रीला मात्र आई बहिणीप्रमाणे मानलं, परोपकार केला, गायीचं पालन केलं, तहानलेल्याला पाणी दान दिलं, शांतता ठेवली, वाईट कुणाचं लेखलं नाही, तर यानं काय होईल? वडिलांचा उद्धार होईल महाराज, वडिलांचं नाव निघेल. एक लक्षात ठेवा, बाई जर चुकीचं वागली ना, ऐका, बाई जर चुकीचं वागली ना, कोणी म्हणत नाही तुझ्या सासूने तुला एवढं शिकवलं का, काय म्हणतात तुझ्या आई वडिलांनी तुला हे संस्कार दिलेत का. पण तीच बाई जर चांगली वागली तर सहज लोक म्हणतात धन्य माता पिता तयाची. आई वडील किती भाग्यवान आहेत की त्यांच्या पोटी हे पोरं जन्माला आले, हे मुलं इथं टाळ घेऊन उभे आहेत. तुम्हाला काय वाटत असेल हो,
हे भाग्यवान नाही, त्यांचे आई वडील भाग्यवान आहेत की त्यांना त्यांची मुलं टाळकरी व्हावी वाटलीत महाराज. ऐका, आई वडिलाला धन्यता असते. वाईट वागला तर आई वडिलाचं उदाहरण, चांगला वागला तरी आई वडिलांचं नाव निघत असतं. म्हणून शांती रूपे नोहे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. यदा कदाचित असं जर वागत आलात तर तुम्हाला तुमच्या आश्रमाचं फळ 100% तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ, तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ, म्हणे हेची आश्रमाचे फळ, तू का म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पद बळ वैराग्याचे. तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकलं का हो माझं? ऐकलं का सगळं कीर्तन तुम्ही? आता उरकायची वेळ आली ना आपल्याला. पण मला सांगा ना, या पूर्ण याच्यामध्ये काय सुटलं असेल आपलं? गेलं का डोक्यावरून? काय सुटलं असेल आपलं? याचं एकच कारण आहे दादा, ऐका. पहिलं चरण झालं, तिसरं झालं, चौथं झालं, 5वं झालं, 6वंही झालं, पण दुसरं सुटलं म्हणजे मला लक्षात राहिलं नाही असं काही नाही बरं का. अजिबात तो भ्रम तुम्ही मनात आणू नका. ते मी ठेवलंय बाजूला. त्याचं कारण आहे, तुम्ही धनाची जडजड केली, उत्तम वास्तू बांधली, त्या वास्तूमध्ये नियमाप्रमाणे वागलात आणि तुम्हाला आश्रमाचं फळ उत्तम मिळालं, तर हे सगळं केल्याच्या नंतर शेवट काय होईल? आम्ही उत्तम गतीला जाऊ. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या उत्तमाची गती तो एक पावे.
त्याची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. उत्तम प्रकारच्या गतीला जाऊ, आपला शेवट चांगला होईल. पण आश्रमाचं फळ मिळावं याच्याकरता या सगळ्या नियमाचं पालन आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर आपल्याला उत्तम गतीला जाता येईल, आश्रमाचं फळ मिळावं असं जर वाटत असेल तर उत्तम कर्म करा. कर्म जर चांगलं करायचं आहे, आईवडिलांचा सांभाळ करा. या घराला शोभा कधी? आईबाप घरात असले तर. आईबाप घरातनं काढून दिले, कोटी रुपयाचा बंगला बांधला तरी घराला शोभा नाही. आणि दादा एक शब्द बोलू, एक महत्त्वाचं वाक्य बोलते, तुम्हाला किती समजेल मला माहीत नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळीच लोक आईबापावर बोलतात, कोण गाणं म्हणतो कोण बोलतं मला माहीत नाही, पण दादा एक शब्द मी महत्त्वाचा बोलेल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, पण ऐका, तो शब्द तुमच्या किती लक्षात येईल मला माहीत नाही. ऐका, जर आई वडील ऐका हो ऐका 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 वास्तविकता आई वडील जर आपल्या तारुण्यामध्ये आपल्यासाठी ATM कार्ड होऊ शकतात, तर त्यांच्या म्हातारपणामध्ये आपण त्यांचा आधार कार्ड का होऊ नये? ते ATMच आहेत ना आपल्यासाठी. तारुण्यामध्ये ATMच आहेत दादा. कोणती वस्तू मागा हजर. अरे बापाच्या चपलीकडे कधीतरी आमचे लक्ष गेलं पाहिजे हो. तुटलेली चप्पल कधीतरी पाहिली पाहिजे, फाटलेली बनियन कधीतरी पाहिली पाहिजे. स्वतः अडचण काढतो पण मुलाला लागल तेव्हा पैसे आणून देतो, तर म्हातारपणात आपण त्यांचा आधार होणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून आईवडिलांचा सांभाळ करा, मुलांवर चांगले सुसंस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा आणि हिंदू धर्माचं पालन करा. आपण आपल्या धर्माचं पालन जर केलं तर मला वाटतं पुढे आपल्याला दिवस चांगले येतील. आणि धर्माचं नाही पालन केलं तर अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही दादा. आणि म्हणून आपण आपल्या हिंदू धर्माचं पालन करा. याही पलीकडे आयुष्य फार सुंदर आहे, म्हणून हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा. हरि जय 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 हरि जय जय बघा, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे, तरी देखील आज वास्तुशांतीसारखा हा
पवित्र कार्यक्रम आहेत. गृहप्रवेश आज या ठिकाणी आहेत. या सुंदर अशा वास्तूमध्ये या चकोर परिवाराला प्रवेश करायचा आहे आणि वास्तुशांतीच्या निमित्ताने या चकोर परिवारानं आज या ठिकाणी कार्यक्रम ठेवला. सर्वप्रथम या परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते, कारण खूप भाग्यवान परिवार आहे. त्यांनी ठरवलं असतं पावसाचं वातावरण पाहून नुसतं जेवूही घातलं असतं, पण त्यांना वाटलं आमच्या दारामध्ये कीर्तन फार महत्त्वाचं आहे. बाकीचं जेवणं तर चालूच राहतील, पण कीर्तन व्हावं असं त्यांना वाटलं. म्हणून समस्त परिवार, खरं तर गंगा भागीरथी विठाबाई बाजीराव चकोर असतील, सौभाग्यवती लक्ष्मीबाई श्री कारभारी बाजीराव चकोर, सौभाग्यवती अर्चना श्री विठ्ठल कारभारी चकोर, सौभाग्यवती स्वाती श्री योगेश कारभारी चकोर, चिरंजीव वेदांश विठ्ठल चकोर, चिरंजीव स्वयं योगेश चकोर, तसंच कुमारी ईश्वरी विठ्ठल चकोर आणि समस्त चकोर परिवार, या परिवाराचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. या परिवाराकरता आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद या सगळ्या गोष्टी लाभाविषण असणारे आमचे बापजी महाराज, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, आपल्या सर्वांच्याच परिचित असणारे या परिसरामध्ये त्यांचं योगाचं मात्र त्या ठिकाणी मला वाटतं मोलाचं योगदान ज्यांचं असतं असे असणारे आमचे तानाजी महाराज, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य, महाराष्ट्राचं वैभव, नव्हे तर सर्वच कीर्तनकार त्यांना नावानिशी ओळखतात आणि या पिंपळ्याचं नाव ज्यांनी महाराष्ट्रभर गाजवलं असे असणारे आमचे नवनाथजी महाराज गडाख, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या समवेत कायमस्वरूपी असणारे असे असणारे आमचे विशालजी महाराज नन्नावरे, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे रंदे महाराज, त्यांच्या या संस्थेतले सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. रंदे महाराजांकरता आणि या विद्यार्थ्यांकरता जोरदार टाळी वाजवा, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य, आपल्या सर्वांचेच लाडके असणारे महाराष्ट्राचं वैभव, संप्रदायाचं वैभव आमचे शंभू महाराज, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमच्या गावचे वेदांत महाराज कीर्तनकार, चांगले उत्कृष्ट वेदांत महाराज का कीर्तन होतं, क्या बात आहे. आदरणीय हरिभक्त परायण आमचे वेदांत महाराज, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. विनेकरी दादा आपलंही ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते आपल्या सर्वांच्याच परिचित आमचे रामभाऊ, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमाला ज्यांनी निमंत्रित केलं ते आदरणीय आपल्या सर्वांच्याच परिचित या चकोर परिवाराचे मात्र भाऊबंधच म्हणावं लागतील असे असणारे आमचे भाऊसाहेब भाऊ चकोर, त्यांच्याकडनं मला निमंत्रण आलं, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आमचे भाऊसाहेब भाऊ असतील किंवा त्यांचे सगळे तरुण मित्रमंडळ, फार मोठा आणि छान सप्ताह झाला बरं का. तुमच्या पिंपळ्याच्या सप्त्याचं नाव सगळे महाराष्ट्रभर निघतंय, असा सप्ताह तुम्ही केला, म्हणून आपल्या सर्व तरुण मित्रमंडळाचं, भजनी मंडळाचं मनापासून ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून बिचारे छत्रे घेऊन शूटिंग करतात, पण खरं सांगू का दादा, तसं आजचं कीर्तन 1 तासातच उरकलेलं आहे. तुम्ही जर यूट्यूबला टाकलं तर कदाचित बाहेरचा समाज विचार करेल ताईला काही सांगायला नव्हतं का, असं नको म्हणायला, महत्त्वाचे पॉईंट्स टाका असं माझं म्हणणं आहे. आपण शूटिंग करतात आपलं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण माझे पतिदेव सतीश महाराज जगताप, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं विशेष मुलाचं सहकार्य मला लाभलं, त्यांनी मला ओलं होऊ दिलं नाही असे असणारे चोपदार, त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. बिचाऱ्यांना हाताला कळ लागले असेल महाराज, मी त्यांना 2दा विचारलं, ते म्हणले अजिबात नाही ताई, म्हणून त्यांचं झालं. म्हणून चोपदारांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते, आपल्या सर्वांचंच ऋण व्यक्त करते. खूप काही बोलण्यासारखं होतं, पण तुमची काळजी करणं आमचं कर्तव्य आहे, म्हणून 1 तासामध्ये जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते. तत्पूर्वी निवृत्तीनाथांचं भजन. निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती
विठुराई बोले निवृत्ती राया आई बोले निवृत्ती राया हे निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय गुणी